नमस्कार मित्रांनो, श्री शास्त्राच्या अत्यंत अचूक आणि हसत खेळत मार्गदर्शन करणाऱ्या आपल्या लाडक्या दैनिक नक्षत्र आणि राशी भविष्यामध्ये मी तुमचा ज्योतिष मित्र प्रेमाने स्वागत करतो. आज दिनांक 26 ऑगस्ट 2026. आज चंद्र मकर राशीमध्ये असून नक्षत्र आहे श्रवण. तर चंद्राचे हे भ्रमण आपल्या 12 राशींना आणि 27 नक्षत्रांना काय फलादेश घेऊन आलं हे जाणण्यासाठी आपण चालू करूयात आजचे नक्षत्र तसेच राशी भविष्य. सुरुवात करूया मेष राशीपासून. चंद्र तुमच्या 10व्या भावात आहे. आज ऑफिसमध्ये तुमचे बॉस रेडिओ मोडवर असतील आणि तुम्हाला लिसनर मोडवर राहावे लागेल. बॉसच्या सूचना एकदम लक्ष देऊन ऐका, कारण त्यातच तुमच्या यशाचे रहस्य दडलेले आहे. कामाच्या ठिकाणी आज जास्त बोलण्यापेक्षा कानांचा जास्त वापर करणे आवश्यक राहील. त्यामुळे आज विचारपूर्वक काम करा. अश्विनी नक्षत्र आज तुमचे नोकरीतले स्थान आणि ऑफिसचे काम पूर्णपणे सुरक्षित राहील. भरणी नक्षत्र आज अचानक ऑफिसमध्ये एखादी कटकट किंवा अतिरिक्त कामाची धावपळ सतावू शकते. त्यामुळे थोडं सावध राहा. कृतिका नक्षत्र आज वरिष्ठांकडून अनपेक्षित कौतुक आणि भविष्यातील आर्थिक लाभाची बातमी ऐकायला मिळू शकते. आजचा दिवस उत्तम जाईल. मेष राशीसाठी उपाय आहे. आज कामाला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही वापरत असलेल्या पेनाला एक छोटासा पिवळा धागा नक्की बांधा. तुमचे काम आणि टार्गेट अचूक पूर्ण होईल. वृषभ राशीला चंद्र आज 9व्या घरातून फळे देईल. आज तुम्हाला आध्यात्मिक प्रवचन, पॉडकास्ट किंवा एखाद्या तत्वज्ञानाचे मार्गदर्शन ऐकण्याची भारी हौस होईल. वडिलांचा आणि गुरुजनांचा एखादा शब्द आज तुम्हाला नवीन दिशा देईल. लांबच्या प्रवासात आज तुम्हाला खूप मनोरंजन आणि ज्ञान देणाऱ्या गोष्टी ऐकायला मिळू शकतात. कृतिका नक्षत्र अनपेक्षित धनलाभ किंवा प्रवासातून मोठा आनंद आज मिळू शकतो. रोहिणी नक्षत्र प्रवासात किंवा नशिबावरती अवलंबून राहताना जास्त विचार करू नका. स्वतःला कन्फ्यूज करू नका. आज थोडी काळजी घ्या. मृग नक्षत्र आज तुम्हाला तुमच्या प्रत्येक निर्णयात साक्षात भाग्याची आणि ईश्वराची VIP साथ मिळेल. आजचा दिवस उत्तम जाईल. वृषभ राशीसाठी उपाय आहे. आज तुमच्या खिशात चंदनाचे एक छोटे लाकूड एका पांढऱ्या कपड्यात गुंडाळून ठेवा. भाग्याचा मार्ग मोकळा होईल आणि प्रवासात शांतता राहील. मिथुन राशीसाठी चंद्र आज 8व्या भावात आहे. 8वा चंद्र आणि श्रवण नक्षत्र. मित्रांनो, आज तुम्ही एकदम सिक्रेट एजंटच्या भूमिकेमध्ये आहात. आज तुम्हाला लोकांच्या लपवलेल्या गोष्टी आणि गुपिते ऐकायला मिळतील. आज जुने कर्ज किंवा इन्शुरन्सच्या कामात प्रॅक्टिकल निर्णय घ्यावे लागू शकतात. मृग नक्षत्र आज 8व्या चंद्राच्या संकटात साक्षात ईश्वराची आणि गुप्त मित्रांची भक्कम साथ मिळेल. आद्रा नक्षत्र अडचणीच्या वेळी किंवा सिक्रेट कामात आज योग्य मित्रांची उत्तम साथ मिळेल. पुनर्वसू नक्षत्र आज विनाकारण वेगात गाडी चालवणे, लोकांचे सिक्रेट्स उघड करणे किंवा आर्थिक रिस्क घेणे पूर्णपणे टाळा. आज धोका आहे. आज काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. मिथुन राशीसाठी उपाय आहे. आज एका कुंडीत किंवा झाडाजवळ चिमूटभर काळी माती किंवा राख टाका. 8व्या चंद्राची आणि लोकांच्या नजरेची कोणताही फटका आपल्याला बसणार नाही. कर्क राशीला चंद्र आज 7व्या भावातून फळे देईल. आज तुमचा पार्टनर एकदम प्रवचन देण्याच्या मूडमध्ये असेल. तुम्ही माझं ऐकतच नाही अशी त्याची आजची सर्वात मोठी तक्रार असेल. त्यामुळे आज फक्त मान हलवा आणि ऐकून घ्या. भागीदारीच्या बिझनेसमध्ये आज क्लायंटचे म्हणणे शांतपणे ऐकल्यास मोठे डील हातात येऊ शकतात. पुनर्वसू नक्षत्र आज धोका आहे. आज भागीदारीत नवीन करार करणे किंवा पार्टनरच्या बोलण्यावर वाद घालणे अजिबात टाळा. आज काळजी घ्या. पुष्य नक्षत्र आज भागीदारीत किंवा नात्यात तुम्ही घेतलेले प्रॅक्टिकल निर्णय 100% यशस्वी होतील. अश्लेषा नक्षत्र आज जोडीदाराशी क्षुल्लक कारणावरून होणारे मतभेद हसण्यावारी न्या. इगो टाळा. आपला अहंकार बाजूला ठेवा आणि वाणीवर नियंत्रण ठेवा. कर्क राशीसाठी उपाय आहे. आज घराच्या बाहेर पडताना तुमच्या उजव्या हाताच्या अंगठ्यावरती मधाचा एक थेंब लावा. नात्यातील इगो शांत होईल आणि बिझनेस मधील डील यशस्वी होईल. सिंह राशीच्या लोकांनो, चंद्र आज 6व्या भावात आहे. आज ऑफिसमध्ये तुमचे विरोधक एकमेकांच्या कानात काहीतरी कुजबुजताना दिसतील. त्यांच्या गॉसिपकडे लक्ष देऊ नका. आज तुम्ही एकदम प्रॅक्टिकल होऊन फक्त रिझल्टवर फोकस करा. श्रवण नक्षत्रामुळे आज कान आणि घशाच्या आरोग्याची थोडी काळजी घ्या. थंड पाणी शक्यतो पिऊ नका आणि बाहेरचे खाऊ नका. मघा नक्षत्र आज विरोधकांपासून आणि आजारांपासून तुमचे संरक्षण नक्कीच होईल. पूर्वा फाल्गुनी नक्षत्र आज अचानक एखादा वायफळ खर्च किंवा कामाच्या ठिकाणी धावपळ सतावू शकते. थोडं सावधगिरीने काम करा. उत्तरा फाल्गुनी नक्षत्र आज शत्रूंवरती मात करताना तुम्हाला अनपेक्षित आनंद, कौतुक किंवा मोठा फायदा मिळू शकतो. सिंह राशीसाठी उपाय आहे. आज तुमच्या डाव्या खिशात चांदीचा एक छोटासा चौकोनी तुकडा ठेवा. विरोधकांचे राजकारण फ्लॉप होईल आणि आरोग्य उत्तम राहील. कन्या राशीसाठी चंद्र आज 5व्या भावात आहे. आज तुमचे डोकं एकदम सारखे काम करेल. नवीन माहिती, शेअर मार्केटचे अपडेट्स आणि मुलांचे बोलणे तुम्ही पटकन शांतपणे ऐकाल. आज विद्यार्थ्यांचे लक्ष अभ्यासात खूप छान लागेल, कारण ते ऐकून लवकर लक्षात ठेवतील आणि आज अभ्यासासाठी उत्तम दिवस आहे. उत्तरा फाल्गुनी नक्षत्र आज बुद्धीच्या किंवा मनोरंजनाच्या माध्यमातून अनपेक्षित मोठा फायदा किंवा धनलाभ मिळू शकतो. हस्त नक्षत्र स्वतःच्याच आयडियाज वरती किंवा गुंतवणुकीवरती अति विचार करून
स्वतःला कन्फ्यूज करू नका. डोकं शांत ठेवून काम करा. चित्रा नक्षत्र आज तुम्हाला साक्षात भाग्याची आणि ईश्वराची व्ही-आय-पी साथ मिळेल. आजचा दिवस उत्तम जाईल. कन्या राशीसाठी उपाय आहे, आज तुमच्या लॅपटॉपच्या बॅगेत किंवा पुस्तकात अशोकाचे किंवा आंब्याचे ताजे पान नक्की ठेवा. बुद्धीची दिशा योग्य राहील आणि क्रिएटिव्हिटी भरेल. तूळ राशीला चंद्र आज चौथ्या भावातून फळे देईल. आज घरात कुटुंबात पंचायत बसू शकते. घरातील सर्व सदस्य आज काहीतरी महत्वाच्या विषयावर चर्चा करू शकतात. आईचे बोलणे किंवा सल्ले आज तुमच्या खूप फायद्याचे ठरू शकतात. प्रॉपर्टीच्या बाबतीत आज प्रॅक्टिकल माहिती ऐकायला मिळेल, ज्यामुळे तुमचे डोळे उघडतील आणि वस्तुस्थिती डोळ्यासमोर येऊ शकते. चित्रा नक्षत्र घरगुती कामात आणि सुखामध्ये आज साक्षात ईश्वराची आणि भाग्याची भक्कम साथ मिळेल. स्वाती नक्षत्र आज घरातील कामे उरकण्यासाठी किंवा मानसिक शांततेसाठी मित्रांची उत्तम साथ मिळेल. विशाखा नक्षत्र आज धोका आहे. आज प्रॉपर्टीचे व्यवहार करणे आणि आईसोबत वाद घालणे पूर्णपणे टाळा. आज घरातील शांतता बिघडू देऊ नका. काळजी घ्या. तूळ राशीसाठी उपाय आहे, आज स्वयंपाकघरात उत्तर दिशेला कच्च्या हळदीचा एक छोटासा तुकडा ठेवा. घरातील कटकटी दूर राहतील आणि सुख वाढेल. वृश्चिक राशीसाठी चंद्र पराक्रमाच्या भावात आहे. आज तुमचा मोबाईल सतत वाजत राहील. तुम्ही आज सर्वांसाठी कस्टमर केअर सेंटर बनलेले असाल. सगळेजण तुम्हाला त्यांच्या अडचणी सांगायला फोन करतील. आज भावंडांसोबत खूप संवाद होईल. लहान प्रवासातून आज तुम्हाला एखादी अत्यंत फायदेशीर टीप ऐकायला मिळू शकते. त्यामुळे आज छोट्या प्रवासातून फायदा घडू शकतो. विशाखा नक्षत्र आज धोका आहे. आज प्रवासात अतिघाई करणे किंवा चुकीच्या माहितीवरती विश्वास ठेवणे पूर्णपणे टाळा. आज डोळे उघडून कोणतेही काम करा आणि कोणावरही विश्वास ठेवू नका. अनुराधा नक्षत्र आज तुमचे सर्व धाडसी निर्णय, ईमेल्स आणि महत्वाचे कम्युनिकेशन 100% यशस्वी ठरतील. ज्येष्ठा नक्षत्र आज संपर्कात किंवा शेजारच्यांशी क्षुल्लक कारणावरून होणारी गैरसमज टाळा. वाणीवरती थोडा नियंत्रण ठेवा. वृश्चिक राशीसाठी उपाय आहे, आज घराच्या बाहेर पडताना दोन्ही कानांच्या पाठीमागे शुद्ध तुपाचा एक हलकासा टिका लावा. संवादातील तुमचा प्रभाव वाढेल आणि योग्य गोष्टीच कानावर ऐकायला मिळतील. धनुराशीच्या लोकांना चंद्र पैशाच्या भावात आहे. आज तुम्ही कुटुंबात एकदम कडक फायनान्शियल ऍडवायझर बनलेले असाल. पैसे कसे कमवायचे आणि कुठे गुंतवायचे यावर तुम्ही कुटुंबातील लोकांना मार्गदर्शन कराल. आज गोड बोलून काम करण्यापेक्षा प्रॅक्टिकल बोलून तुम्ही पैशाची वसुली कराल. खाण्यापिण्यात आज थोडी शिस्त ठेवा, कारण आज बाहेरचा आहार नको. तब्येतीची काळजी घ्या. मूळ नक्षत्र आज तुमचा बँक बॅलन्स आणि कौटुंबिक वातावरण एकदम सुरक्षित राहील. पूर्वाषाढा नक्षत्र आज अचानक एखादा वायफळ खर्च किंवा कौटुंबिक धावपळ सतावू शकते, त्यामुळे आज थोडं सावध राहा. उत्तराषाढा नक्षत्र आज कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि अनपेक्षित धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. आजचा दिवस उत्तम आहे. धनु राशीसाठी उपाय आहे, आज तुमच्या पाकिटात लाल रंगाच्या कागदात तांदूळ किंवा थोडेसे कुंकू बांधून ठेवा. पैशाची गळती थांबेल आणि बँक बॅलन्स वाढेल. मकर राशीसाठी चंद्र थेट तुमच्याच राशीमध्ये आहे. आज तुम्ही तुमच्या चित्रपटाचे मुख्य हिरो आहात. मकर राशीची शिस्त आणि श्रवण नक्षत्राचे लिसनिंग स्किलमुळे आज तुमचे व्यक्तिमत्व एकदम समजूतदार दिसेल. लोक तुमच्याकडे त्यांच्या समस्या घेऊन येतील आणि तुम्ही त्यांना एकदम परफेक्ट आणि प्रॅक्टिकल उपाय द्याल. उत्तराषाढा नक्षत्र आज तुमच्या व्यक्तिमत्वाचा आणि समजूतदारपणाचा प्रभाव पडेल, त्यामुळे अनपेक्षित यश किंवा धनलाभ मिळू शकतो. श्रवण नक्षत्र आज स्वतःच्याच लुकबद्दल किंवा निर्णयांवरती अतिविचार करून स्वतःला कन्फ्यूज करून थकवू नका. डोकं शांत ठेवून काम करा. धनिष्ठा नक्षत्र आज तुम्हाला तुमच्या प्रत्येक निर्णयात साक्षात ईश्वराची आणि भाग्याची व्ही-आय-पी साथ मिळेल. आजचा दिवस अत्यंत उत्तम जाईल. मकर राशीसाठी उपाय आहे, आज सकाळी कामाला सुरुवात करण्यापूर्वी तांब्याच्या भांड्यातून थोडेसे पाणी नक्की प्या. डोके शांत राहील आणि ऑथॉरिटी आपली वाढेल. कुंभ राशीला चंद्र आज 12व्या घरातून फळे देईल, त्यामुळे आज तुम्हाला लोकांच्या बडबडीचा किंवा गर्दीचा प्रचंड कंटाळा येऊ शकतो. मला थोड्या वेळ नॉईज कॅन्सलिंग हेडफोन्स घालून शांत बसू द्या, असा तुमचा नारा असेल. आज बाहेरच्या लोकांशी चर्चा कमी होईल आणि झोपण्याची इच्छा जास्त असेल, त्यामुळे आज थोडा आराम केलेले उत्तम राहील. धनिष्ठा नक्षत्र आज एकांतात किंवा परदेशाच्या कामात साक्षात भाग्याची आणि ईश्वराची व्ही-आय-पी साथ मिळेल. शततारका नक्षत्र आज अडचणीच्या वेळी किंवा एकांतात कामात योग्य मित्रांची उत्तम साथ मिळेल. पूर्वा भाद्रपदा नक्षत्र आज धोका आहे. आज विनाकारण ऑनलाईन शॉपिंग करणे किंवा नवीन मोठी गुंतवणूक करणे पूर्णपणे टाळा. आज काळजी घ्या. कुंभ राशीसाठी उपाय आहे, आज पिवळ्या कागदात 3 काळ्या मिरीचे दाणे बांधून तुमच्या बॅगमध्ये किंवा उशाखाली ठेवा. 12व्या चंद्राचा मानसिक त्रास पूर्णपणे टळेल. मीन राशीला चंद्र आज लाभाच्या घरातून फळे देईल. आजचा दिवस तुमच्यासाठी गुड न्यूज ऐकण्याचा आहे. फोनवरती किंवा मित्रांकडून तुम्हाला एखादी अशी बातमी मिळेल जिचा तुम्हाला भविष्यामध्ये आर्थिक फायदा होईल. आज तुमचे मित्र तुम्हाला एखादी भारी बिझनेस आयडिया ऐकवतील. ती लक्ष ठेवून ऐका आणि प्रॅक्टिकल विचार करून मगच त्याला हो किंवा नाही म्हणा. पूर्वा भाद्रपदा नक्षत्र आज धोका आहे. आज फायद्याच्या नादात मित्रांना उधार देणे किंवा
मोठी आर्थिक रिस्क घेणे पूर्णपणे टाळा. आज काळजी घेणे अत्यंत आवश्यक राहील. उत्तरा भाद्रपदा नक्षत्र आज तुमचे ठरवलेले आर्थिक टार्गेट आणि व्यावसायिक डील 100% यशस्वी होतील. रेवती नक्षत्र आज लाभाच्या ठिकाणी किंवा ग्रुपमध्ये क्षुल्लक पैशाच्या इगोवरून वाद टाळा. आज वाद करू नका. वाणीवर नियंत्रण ठेवा. आज काळजी घ्या. मीन राशीसाठी उपाय आहे. आज तुमच्या डाव्या हाताच्या मनगटावरती एक साधा पिवळ्या रंगाचा धागा नक्की बांधा. नफ्यात अनपेक्षित वाढ होईल आणि उत्तम ओळखी वाढतील. तर मित्रांनो, हा होता 26 ऑगस्टचा ऐकणे आणि अंमलबजावणी यांचा एकदम फ्रेश आणि 100% अचूक असा नक्षत्रांचा लेखाजोखा. आजच्या या नवीन प्रॅक्टिकल फलादेशात तुम्हाला कोणती भारी गोष्ट ऐकायला मिळाली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या स्त्रीशास्त्र परिवारामध्ये सामील होण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण उद्या पुन्हा भेटू उद्याच्या दैनिक नक्षत्र आणि राशी भविष्यामध्ये. आज मी तुमची रजा घेतो. राधे कृष्ण.